नमस्कार. ग्रंथालीच्या साहित्याच्या पारावर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजची आपली 7वी साप्ताहिक अक्षर मैफल. आपण माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून घडत जातो जेव्हा आपल्या अनुभवांचं क्षितिज हे अधिकाधिक रुंदावत जातं. साहित्यिक त्यांचं समृद्ध जगणं, त्यांचे अनुभव याला शब्दरूप देतात आणि जेव्हा ते वाचकांपर्यंत पोहोचतं तेव्हा समृद्ध होण्याचा, घडण्याचा प्रवास सुरू होतो वाचकांचा. अशीच अनुभवांची श्रीमंती ज्यांच्याकडे आहे आणि त्यांनी ती उत्तम रीतीने मांडली आहे, अशा 2 साहित्यिका आज साहित्याच्या पारावर आल्या आहेत. त्यांच्यासोबत वाचक म्हणून सहभागी होणाऱ्या दोघीही उत्तम लेखिका आहेत. स्वागत करूया माजी न्यायमूर्ती आणि कवयित्री मृदुला भाटकर, लेखिका निलिमा गुणे गोळे आणि सहभागी वाचक लेखिका प्राध्यापिका मीनाक्षी दादरावाला आणि लेखिका संपादिका मोनिका गजेंद्र गडकर या चौघींचं. कविता मनातल्या, कविता कोर्टातल्या हा कवयित्री मृदुला भाटकर यांचा कविता संग्रह. त्यांच्या कविता लेखनाची सुरुवात झाली त्या महाविद्यालयात शिकत होत्या तेव्हापासून आणि त्या काळात अभिनयाचं क्षेत्रही मृदुलाताईंनी गाजवलं आहे. पुरुषोत्तम करंडकसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत अभिनयासाठीचं पारितोषिक त्यांनी पटकावलं होतं. स्त्री मासिकातून प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या कथाही अनेकांनी वाचल्या असतील. न्यायदानाच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या या कवयित्रीच्या मनाचा एक भाग कवितेच्या झऱ्याने व्यापलेला आहे. या कविता संग्रहाच्या मनोगतात मृदुलाताई असं लिहितात की अनेक मान्यवर मराठी कवींच्या भरजरी कवितांचं हे प्रांगण, ज्यात माझ्यातल्या उरल्या सुरल्या संवेदनशीलतेचं चिरगूट घालून उभं राहण्याचं धाडस मी करते. वास्तविक या कवयित्रीच्या संवेदनशीलतेचा स्तर हा अतिशय वरचा आहे आणि खरा आहे. म्हणूनच ती लिहू शकते की माणसात असतोच न्यायाधीश, पण ठेवावा लागतो जिवंत न्यायाधीशातला माणूस. मृदुलाताईंचा कविता लेखनाचा प्रवास आणि काही कविता आपण त्यांच्याकडून ऐकूया आणि त्यानंतर मीनाक्षी दादरावाला यांना वाचक म्हणून या कविता संग्रहाविषयी काय वाटतं तेही ऐकूया. नमस्कार. मी कवी नाही, मी फक्त कविता करू शकते. म्हणजे असं की खूप जण LLB होतात पण त्यातले काहीच वकिली करतात. पण ग्रंथालीचे सर्वच जण इतके जनरस आहेत की त्यांनी माझ्या त्या थोड्या कवितांचं त्यांनी पुस्तक केलं, कविता मनातल्या आणि कविता कोर्टातल्या, आणि आज तुमच्याबरोबर गप्पा मारण्यासाठी त्यांनी मला इथे आमंत्रित केलं. त्याच्याबद्दल ग्रंथालीला धन्यवाद. मी कॉलेजमध्ये असल्यापासून कविता करायला लागले. तसे आपण सर्वच जण बहुतेक त्या वयात करतो, पण त्याला जरा गंभीर स्वरूप आलं ते जेव्हा मी न्यायाधीश म्हणून कोर्टात बसायला लागले त्यावेळेस. माझ्या मनातला जो एक अस्वस्थ हुंकार होता, जो उद्गार होता, तो मला असं वाटलं की मला कुठेतरी तो शब्दात सांगायला हवाय. आणि मग त्याच्यासाठी कवितेसारखं उत्तम माध्यम मला काही असं वाटलं की कविताच हे उत्तम माध्यम आहे. याला कारण असं होतं की वेळ. सतत न्यायाधीश असताना एक वेळेचं तुम्ही आणि वेळ यांचं एक सतत शर्यत चाललेली असते. खूप वाचायचं असतं आणि खूप वाचून खूप ऐकायचं असतं, खूप विचार करायचा असतो आणि मग निकालपत्र द्यायची असतात. ही सतत एक तर्कशुद्धता, त्याच्यावरचं विश्लेषण यामध्येच तुम्ही आणि पुरावा, त्याच्यावरती केला जाणारा कायद्याचा कीस ह्याच्यामध्ये तुम्ही अडकले जाता. कादंबरी लिहिणं तर त्या वेळात मला तरी माझ्या बुद्धीप्रमाणे शक्य नव्हतं. मग हा एक थोडक्यात पण स्वतःला व्यक्त होण्याचा मार्ग म्हणून कविता हा मला सापडला. काही कविता मी वाचून दाखवणार आहेत आणि त्याप्रमाणे त्या कविता मला का लिहाव्याशा वाटल्या त्याची पाठीमागची माझी मनोभूमिका मी सांगते. माझी आई आत्ताच महिन्याभरापूर्वी वारली, त्यामुळे तिच्यावरती मी खूप आधी केलेली एक कविता आहे अनेक वर्षांपूर्वीची, ती मी आधी पहिल्यांदा वाचते आणि मग कोर्टातल्या कवितांकडे वळते. ती सुरकुतलेली जाळीदार आरपार पिंपळ पान झालेली,
वहीत पिंपळपान जपताना वहीच होते पिंपळपान. वर्तमान जगताना ती तशी इतिहास झालेली. त्या सुरकुत्यांचा वाळवंटी गालीच्या, तर कधी लाटांची उबदार दुलई. ती कधी स्वच्छ सारवलेली होती, ताज्या आंब्याच्या सालीसारखी, हिरव्या नव्या कोथिंबिरीसारखी. खरं सांगायचं तर ऊन ऊन मऊ तूप मीठ भातासारखी. आता ती सुरकुतलेली, सवयीनं सगळं करत राहणारी आणि सुरकुत्यांच्या बेरजेत सय अन्वय वजा करणारी. कशी ग तू अशी सुरकुतली? गालावर तिच्या गाल ठेवला, काळ्या डोळ्यांनी प्रेमळ हसली आणि गालावर माझ्या एक सुरकुती दिसली. न्यायाधीश असताना, न्यायदानाचं काम करत असताना तुम्ही सतत हे बरोबर की चूक, यातलं सत्य कुठलं, हे वैध का अवैध, असा सगळा सतत हा प्रश्नांचा खेळ खेळत असतात. आणि ते सगळं करत असताना एक हा सत्यमेव जयतेचा जो प्रवास असतो तो त्या प्रत्येक न्यायाधीशाला एकट्यानेच करावा लागतो, कारण तोच एकटाच न्यायदानाचं काम करत असतो. हा प्रवास करताना त्याला मदतीला कोण असतं, तर अर्थात साक्षीदार आणि पुरावा. त्यामुळे ह्या साक्षीदार आणि पुरावा अशा 2 कविता मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. अनेक विविध प्रकारचे लोक न्यायाधीशासमोर साक्षीदार म्हणून येतात. प्रत्येक साक्षीदाराचा पोत कापडासारखाच एक वेगळा असतो. प्रत्येक परिस्थिती वेगळी असते. प्रत्येक साक्षीदाराची मनस्थिती वेगळी असते. तर त्या साक्षीदार तो जे बोलतो त्याच्यामधून त्याच्यातलं बरोबर सत्य कुठलं हे त्या जजला म्हणजे न्यायाधीशाला पकडावं लागतं. तर ही मी आता एक साक्षीदार ही कविता वाचून दाखवते. आणि तितकंच खरं असतं की प्रत्येक वेळेस साक्षीदार हा खरं बोलतोच असं नाही, तर साक्षीदार सोयीप्रमाणे बोलतो. कदाचित साक्षीदाराला ते सत्य वाटतं, ते सत्य नसतंच. म्हणून ही लिहिलेली त्यावेळेसची कविता. मी आजकाल फक्त ओठ पाहते. डोळे पाहायचे आणि ऐकायचे ओठ असं म्हणतात. बोलणाऱ्याला ओठच असतात, नसतात डोळे. ओठाला होतात शब्द, शब्दांना अर्थ असतो अर्थ. पूर्वी डोळ्यात भाव असायचा, डोळ्यात भाव असायचा. आता असते फक्त ओठांना किंमत. आश्वासक निश्वासक ओठ, चुरगळलेले मुरगळलेले ओठ, बेरड ओठ, मुजोर ओठ, घट्ट ओठ, मठ्ठ ओठ, हट्ट ओठ, गप्प ओठ. ओठ हसतात, ओठ रडतात. ओठातल्या ओठात कधीतरी होतात बंड. ओठच असतात बोलणारे आणि न बोलणारेही असतात ओठ. म्हणून फक्त पाहायचे असतात ओठ आणि हो विसरायचे असतात ओठ. ही साक्षीदारांची कविता. आणि त्यानंतर पुरावा. कसं आहे की प्रत्येक न्यायाधीशाला विदाऊट फिअर आणि विदाऊट फेवर अशी शपथ घ्यावी लागते. त्यामुळे अत्यंत निष्पक्षपातीपणे न्यायदानाचं काम करणं ह्याची मोठी जबाबदारी त्याच्यावरती असते. परंतु न्यायाधीशाच्या नेहमी एक खांद्यावरती त्याच्या अनुभवांचं, त्यात तो जे काही शिकला, त्याला जे काही शिकवलं गेलं त्याचं एक मोठं तो एक बॅगेज कॅरी करत असतो. आणि मग कधी कधी असं असतं त्याच्या कळत न कळत सुद्धा 2 गोष्टी त्याच्या मनात पुरावा म्हणून नोंद होत राहतात. आणि त्या काय असतात ते आपण या पुरावा या कवितेत मी मांडलंय. ते दिसत नाहीत पण पाहतो त्यांना प्रत्येक न्यायाधीश. ते बोलत नाहीत पण ऐकू येतो त्यांचा आवाज. ते देत नाहीत साक्ष
ते देत नाहीत साक्ष, पण असतो त्यांचा वजनदार पुरावा. ते राहतात लोंबकळत, ते राहतात लोंबकळत तराजूच्या पारड्यांना वर्षानुवर्ष. श्री पूर्वग्रह अन सौ सहानुभूती. श्री पूर्वग्रह अन सौ सहानुभूती. तर सत्य हे बोलकं असलंच पाहिजे, म्हणजे सत्याला बोलावंच लागतं. आणि त्यामुळे हे जे सत्य असतं ते साक्षीदार म्हणून कोर्टात येतं, त्यावेळेस ते बोललं जातं. ते कागदपत्रांमधून जेव्हा येतं तेव्हा ते न्यायाधीशाशी बोलतं. आणि बिटवीन द लाईन्स हे न्यायाधीशाला कायम सत्य शोधावं लागतं. तुमच्या खूप जणांच्या मनात येईल की कोर्टातलं हे वातावरण हे अतिशय कोरडं, शुष्क, कंटाळवाणं असं हे इतकं वातावरण असतं. तर ह्या वातावरणात हे किती वर्षानुवर्ष आम्ही काम करतो, म्हणजे आमची संवेदनाशीलता, आमची विनोदबुद्धी ही सगळी गमावली गेलेली आहे का? तसं नाही. अर्थात मी जेव्हा कविता करते आणि कवितेचं पुस्तक छापणार आहे असं मी जेव्हा काही जणांना सांगितलं, तर तेव्हा काहींच्या प्रतिक्रिया अशा होत्या, हो का, कविता लिहिता, मग जजमेंट्स कधी लिहिता, असंही मला कोणी कोणी विचारलं. तर ही एक अशीच थोडीशी गमतीशीर कविता आहे. कोर्टामध्ये बरेच जण येतात आणि त्यावेळेस कुठला तरी महत्वाची केस चालू होती, तेव्हा एक छोटंसं बाळ कोर्टात आलेलं होतं. ते असं अवखळ होतं आणि ते लुकू टुकू सगळीकडे बघत होतं. तर ते जेव्हा आलं तर आणि ते शांत बसून बघत होतं आणि ते माझ्याकडे बघायला लागलं. त्यावेळेस माझ्या मनात काय विचार आले त्याची कविता. कवितेचं नाव आहे कार्ट. वातावरण धीर गंभीर वक्तशीर. वातावरण धीर गंभीर वक्तशीर. खरं सांगेन शब्देवर, खरं सांगेन शब्देवर. खूप जटिल प्रश्न, वाद, तर्क, कुतर्क, वितर्क, अखंड कॉम्प्युटर टकटकतो. त्यातच ते छोटंसं पिलू माणसाचं, कोणाचं जगण्याचं उत्तर, आमची नजरानजर. ते पाहत राहतं लुकलुकत, भिरभिरत, नजर पकडत. त्याला हसू येतंय, त्याला हसू येतंय. हळूच हसते मग मीही. आम्ही एक तयार करतो जग, आम्ही एक तयार करतो जग औटखटकेचं, आमचंच. त्यात ओळख असल्याचा खेळ खेळतो, त्यात ओळख असल्याचा खेळ खेळतो नकळत कोणाला. फक्त त्याला आणि मला माहिती आहे, मी आता कोर्ट नसून कार्ट आहे. मी आता कोर्ट नसून कार्ट आहे. एक शेवटी कविता वाचते. त्या कवितेचं नाव आहे निर्णय. कारण न्यायाधीशाला हा किंवा न्यायमूर्तीला, म्हणजे हायकोर्टमध्ये असल्यावरती न्यायमूर्ती, तर त्यांना ही निर्णय घेण्याची, रोजचा निर्णय हा घ्यावाच लागतो. तर हा निर्णय घेत असताना आणि निर्णय दिल्यावरती त्या न्यायाधीशाला कधी कधी त्याच्या मनात काय विचार येतात ते पहा. तुला माहित आहे का, तुला माहित आहे का, लिहिते सटवाई प्रत्येकाचं नशीब. लिहिते सटवाई प्रत्येकाचं नशीब. खटल्यालाही असतं विधिलिखित, खटल्यालाही असतं विधिलिखित. श्वास प्रत्येकाचे तेवढेच नेमके, श्वास प्रत्येकाचे तेवढेच नेमके. खटल्याच्या वयाचंही गणित मांडलेले, खटल्याच्याही वयाचे गणित मांडलेले. उत्तर काळकांबेगाचं सदैव चुकलेलं, अन मनावर तुझ्या मनाचं ओझं. तुला माहित आहे का, तुला माहित आहे का, जेव्हा मोडतं तुझं घर, जेव्हा मोडतं तुझं घर, तेव्हा होते मी बेघर. तुझं जेव्हा शेत वाचतं, तुझं जेव्हा शेत वाचतं, मनात माझ्या रोप डुलतं. तू तुरुंगात जातो, तू तुरुंगात जातो. आईचा अश्रू माझा असतो. तुला माहित आहे का,
तुला माहित आहे का, निकाल जरी तुझा असला, निकाल जरी तुझा असला तरी निर्णय माझा असतो. क्रूस जरी तुझा असला तरी खांदा माझा असतो. धन्यवाद. वकिलीच्या व्यवसायात दीर्घकाळ राहून विचार, विश्लेषण, तर्कशुद्धता अशी मनाची बैठक आपसुकच झाली. पण मनाचा एक कोपरा मात्र सदैव पाझरत राहिला. स्वतःशी संवाद या व्यवसायात तुटत असताना हे तुटले पण मी कवितेतून जपलं अशी प्रांजळ कबुली देणाऱ्या मुंबई हायकोर्टातील निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांचा कविता मनातल्या कविता कोर्टातल्या हा पहिलाच छोटेखानी संग्रह. याचे 2 भाग आहेत. प्रेमात पडल्यानंतरच्या कवितांमध्ये भेटणारी कवयित्री तरल हळव्या प्रेमानुभवांचं स्पंदन टिपणारी आहे, तर कोर्टातल्या कवितांच्या भागात न्यायदान करत असतानाचे अनुभव टिपले आहेत. कोवळ्या वयातल्या थरथरत्या प्रेमभावनेची पदचिन्ह पहिल्या कविता मनातल्या या भागात उमटली आहेत. नवथर वयात सोहळे मनाचे भरजरी, भाषा मनाची किनखापी, स्पर्श मनाचे मखमली जपून ठेवावेसे वाटतात. डोळ्यांच्या इशाऱ्यावर मनमोराचा पिसारा झुलायला लागतो, पण कधीतरी धुंदी उतरते आणि वास्तवाला सामोरं जावं लागतं. मग त्याच्या आठवणींच्या एका धाग्यातून कितीतरी शालूशेले विणले जातात. स्वदुःखाला कुरवाळणाऱ्या, हळवासूर अधोरेखित करणाऱ्या कवितांबरोबरच काही सामाजिक घटना आणि नैसर्गिक आपत्ती यांच्यावर भाष्य करणाऱ्याही कविता यात आहेत. मन सारख्या कवितेत महानगरवासियांच्या आत्मकेंद्रित जाणीवेवर लक्ष केंद्रित होते, तर भूकंपग्रस्त रस्त्यांवरील माणसांच्या मनातील सकारात्मक भावना भिंती सावरत ढिगारे उपसत, प्रेत काढत मनात सूर्य उगवत होते अशा पद्धतीने व्यक्त होते. न्यायदानाचे कर्तव्य निष्ठेने बजावताना सुचलेल्या काही कविता दुसऱ्या भागात आहेत. शुभ्र साड्या आणि कॉलरबंद बँड्स, काळा झगा पांघरलेले वकील एक नागडं सत्य खंतात पुरतात लपवतात. यातून खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं करण्याची धडपड जाणवते. तर साक्षीदार सारख्या कवितेत बिनचेहऱ्याच्या साक्षीदारांना फक्त ओठांचंच अस्तित्व आहे आणि हे ओठ सुद्धा आश्वासक, निश्वासक, चुरगळलेले, मुरगळलेले बेरड आहेत. पुरावा या कवितेत न्यायदानातील दिरंगाई, तारीख पे तारीख ही परिस्थिती विशद करताना काळा झगा घातलेली वकील मंडळी जादूगार, पीसी सरकार किंवा मॅन्ड्रेक सारखी वाटतात. या संदर्भातून तीव्र उपहास उभा राहतो. प्रश्नांचं भारूड आणि कागदांचं गारूड यातून काही निष्पन्न होत नाही. ही हताशता कागूद सारख्या कवितेतून व्यक्त झाली आहे. एक संवेदनशील मन घेऊन जगणाऱ्या न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी या संग्रहातून माणसांच्या जगण्यावर आणि कोर्टातल्या अनुभवांवर कविता शब्दबद्ध करताना संवेदनक्षम मनाची होणारी कुतळओढ आणि वेदनेचा हुंकार प्रभावीपणे शब्दबद्ध केलाय. छोटेखानी असणारा हा संग्रह निश्चितच वाचनीय आहे. धन्यवाद. जीवन एक कलाकृती, हवी कलावंताची रसिकतावदृष्टी, मग सहज साधू संवाद तिच्याशी. असं अगदी सहजपणे लिहिणाऱ्या, व्यक्त होणाऱ्या लेखिका कवयित्री निलिमा गुणेगोळे यांचं मनमुक्त माझे हे पुस्तक. या पुस्तकाचा त्यांचा लेखन प्रवास आपण त्यांच्याकडूनच ऐकणार आहोत. या पुस्तकाची प्रस्तावना लिहिणाऱ्या कवयित्री नीरजा म्हणतात तसं या पुस्तकामध्ये विषयांचं वैविध्य आहे आणि जसे शंख शिंपले गोळा करतो तसे अनेक अनुभवलेले, जगलेले क्षण या लेखिकेने मनाच्या पेटाऱ्यात जपून ठेवलेत आणि सातत्याने तिथे शब्दबद्ध करत असते. आणि हे करत असताना कोणत्याही एका साहित्य प्रकारात ती स्वतःला बंदिस्त करून घेत नाही, तर वेगवेगळ्या साहित्य प्रकारांमध्ये मुक्तपणे ती व्यक्त होते. GD आर्ट्स, मानसशास्त्र, जेरॉन्टॉलॉजी या विषयातल्या पदव्या, MBA फायनान्स अशी शैक्षणिक कारकीर्द असणाऱ्या निलिमाताई सातत्याने लिहितात, पेंटिंग्स करतात, प्रवास करतात. सामाजिक बांधिलकी जपत अनेक सेवाभावी संस्थांमधून त्या कार्यरत आहेत. मायदेशातून परदेशात जाऊन तो देश आपलासा करून त्या सगळ्या अनुभवांचं स्मृतिवैभव त्यांनी मनमुक्त माझे या पुस्तकामध्ये मांडलंय. या पुस्तकाबद्दल स्वतः उत्तम लेखिका असणाऱ्या आणि इतरांच्या लेखनाचं मर्म सहजपणे उलगडून दाखवणाऱ्या संपादिका
मोनिका गजेंद्र गडकर काय म्हणतात तेही आपण ऐकणार आहोत. हॅलो मित्रमंडळी, माझ्या पुस्तकाचं नाव आहे मनमुक्त माझे. त्यात लहान मोठे 21 लेख आहेत. अनेक विषयांचं वैविध्य आहे. त्यात जगभरच्या प्रवासातले अविस्मरणीय क्षण आहेत. मनावर ठसा उमटून गेलेले आयुष्यातले स्वानुभव आहेत. आई वडिलांसारख्या प्रियजनांच्या व्यक्तिरेखा आहेत. जे स्कूल ऑफ आर्ट्स हे आत्तापर्यंतचा माझा कला प्रवास का कला विश्वातले काही अनुभव आहेत. एकंदर माझ्या मनमुक्त माझे हे कलरफुल कोलाज झालंय. माझ्या पुस्तकाच्या मागचा प्रवास सांगायचा झाला तर असं की वयाच्या 21व्या वर्षी लग्न झाल्यानंतर वर्षभरातच मी अमेरिकेत आले आणि अमेरिकेत 4 दशकाहून जास्त वास्तव्य असलं तरी माझं मराठी वाचन सातत्याने होत असतं. कारण मुळातच मराठी साहित्याची आवड आहे. आपल्या मायबोलीबद्दल अभिमान आहे. तसंच इकडच्या बुक क्लबमध्ये पण मी गेले 20 वर्ष सहभाग घेते आहे. दर महिन्याला ठराविक इंग्लिश पुस्तकावर मनमोकळी चर्चा होते, विचारांची देवाणघेवाण होते. मुख्य म्हणजे माझ्या मैत्रिणींची, अमेरिकन मैत्रिणींची अंतर्दृष्टी समजायला मला मदत होते. माझं लिखाण वाचन बरेच वर्ष अर्थात चालू आहे. माझी पहिली कथा योगिनी ह्या स्त्रियांच्या डायजेस्टमध्ये 1980मध्ये आली आणि त्याच्यानंतर लोकसत्ता, किर्लोस्कर, एकता ह्या सगळ्यामधून गेले 40 वर्ष माझे अनेक लेख प्रसिद्ध झाले. तर मनमुक्त माझे ह्या पुस्तकात माझ्या विविध लेखांचं संकलन केलं गेलंय. तर मंडळी, मी माझ्या पुस्तकात आयुष्यातल्या वेगळ्या पाऊलखुणांचा जरा शोध घेतलाय. जीवन घडवणाऱ्या घटनांचा जरा मागोवा घ्यायचा प्रयत्न केलाय. 21 जानेवारी 1977ला जेव्हा मी अमेरिकेत पहिलं पाऊल टाकलं तेव्हा अमेरिकेचा 200वा वाढदिवस जोरात साजरा होत होता आणि तो पण वर्षभर. आणि टीव्हीवर, रेडिओवर तिच्या इतिहासाचे पोवाडे गायले जात होते. आणि 18 पगड जातीची, विविध वर्णांची माणसं मी जेव्हा बघितली तेव्हा अमेरिकेची वसुधैव कुटुंबकम ही मनोवृत्ती मला प्रकर्षाने जाणवली. आणि उत्तम जीवनशैली असो किंवा उच्च व्यवसाय किंवा उच्च शिक्षण किंवा व्यक्ती स्वातंत्र्य असो, काही ना काही कारणाने झालेल्या ह्या मेल्टिंग पॉटमध्ये मी पण आता वाटेकरी झाले आणि भारतीय संस्कृती आणि अमेरिकन संस्कृती यांची सांगड माझ्या जीवनात घालू लागली. एकंदर दोन्ही भावविश्वांचं मुक्त दर्शन घडवणारं माझं हे पुस्तक आहे. त्यातल्या काही लेखामधली निवडक शब्द चित्र मी तुमच्यापुढे आता सादर करते. मायदेश, मायबोलीपासून दूर, अमेरिकेतील पहिले 6 महिने. हा लेख म्हणजे माझ्या एका तरुण स्थलांतरितेच्या अनुभवावरचा आहे. त्यात माझ्या अंतरंगातील एकटेपणा, तगमग, अस्वस्थपणा ह्याचं चित्रण केलं आहे. वाचूया जरा ते. पिट्सबर्गमधील आमच्या घराचा इटालियन मालक मिस्टर फॉर्च्युनाटो एक सज्जन माणूस होता. दूर देशावरून आलेलं एक जोडपं आणि त्यातून मी प्रेग्नंट म्हणून तो आमची आस्थेने चौकशी करायचा. कधी नुकत्याच ओव्हनमधून बाहेर पडलेल्या चॉकलेट कुकीज वर पाठवायचा. सुरुवातीला मी घर लावण्यात गुंतून गेले. दिलीप हॉस्पिटलला गेल्यावर मात्र मला फार एकाकी वाटायचं. मनात भावनांचे कल्लोळ उमटायचे. घराबाहेर पडायचीही सोय नव्हती. गेल्या अनेक दशकामधील सर्वाधिक थंडी आणि कमी तापमान नेमकं पिट्सबर्ग अनुभवत होतं. पारा 12 फॅरनहाईटच्या आसपास घुटमळायचा. खिडक्यातून कधी आभाळाचे गडद तुकडे तर कधी पांढऱ्या हिमपाकळ्या सतत भुरभुरताना दिसायच्या. बाहेर माणूसच काय, पण चिटपाखरूही दिसायचं नाही. घरच्यांच्या आठवणीने माझं चित्त व्याकुळ व्हायचं. शिवाय येणाऱ्या बाळाचं सर्व नीट होईल ना ही चिंता सतत असायची. घरी पाठवलेली पत्र पोचायला सहज 15-20 दिवस लागायचे. आईच्या मायेने ओथंबलेल्या निळ्या अंतर्देशीय पत्रांची मी टक लावून वाट बघायचे. फोन महाग असल्यामुळे तो करणं सहज शक्य नव्हतं. शिवाय व्हॉट्सॲप, स्काईप, ईमेल, फेसबुक इत्यादी सोशल मीडियाच्या तो खूप आधीचा जमाना होता. घरच्या पत्रांना उशीर झाला की माझं मन सैरभैर व्हायचं. एखाद्या रित्या क्षणी मी पहिली पत्र परत परत वाचायचे. साधारण 20 वर्षापूर्वी आमची दोन्ही मुलं कॉलेज शिक्षणासाठी घरट्यातून बाहेर उडाली. आणि तेव्हापासून आम्ही दोघांनी देशी विदेशी खूप भ्रमंती केली आहे.
त्या देशातलं निसर्ग सौंदर्य लुटलं, कला संस्कृतीचा आस्वाद घेतला. अशीच एक लक्षात राहण्यासारखी ट्रिप म्हणजे साऊथ अमेरिकेतील. तेव्हा आम्ही चिले देशातल्या दक्षिण भागातील पातागोनिया भागातील ग्लेशियर्स म्हणजे हिमनद्या बघायला गेलो होतो. तेव्हाचा एक अप्रूप अनुभव तुम्हाला सांगते. एका फियोर्डमधून उसळत्या लाटावर हिंदोळत आमची बोट वेगाने जात होती. अनेक तरंगणाऱ्या हिमनगांचं प्रथमच दर्शन घेताना मन उत्तेजित होत होतं. बोटीवरच्या कर्मचाऱ्यांनी एका होडीतून जाऊन एका हिमनगाचा मोठा तुकडा बोटीवर आणला. त्याचे छोटे छोटे थंडगार तुकडे व्हिस्कीमध्ये घालून ते ग्लासेस आम्हाला सर्वांना दिले. आम्ही सर्वजण चिअर्स म्हणत सृष्टीची अनेक रूपं निहाळण्यात मग्न झालो. कधी दगडांवर सुस्तावलेले सी लायन्सचे कळप तर कधी कॉर्मरंट पक्ष्यांचे थवे बघत होतो. उंच डोंगरांचे कडे, हिरवी जंगलं, फेसाळणारे धबधबे, हिमनग, अक्षरशः निळा हिरवा राखाडी रंगोत्सव चहूकडे चाललेला होता. काही वेळानं आमची बोट एका छोट्या धक्क्यावर लावली गेली. तिथून एका चढीच्या रस्त्यानं आम्ही सेरानो हिमनदी पाहायला निघालो. वाटेत पाईनचे उंच वृक्ष, रंगीत फुलं आणि त्यांच्यावर उडणारी मनमोहक फुलपाखरं बघून माझं मनही बागडू लागलं. व्हिस्कीचा पेक घेतल्यानं ते आधीच पिसासारखं हलकं झालेलं होतं. त्यात भोवतीचा सृष्टी सौंदर्याचा नजराणा आणखीनच धुंद करत होता. 2 पर्वतांमधील घळीतून सेरानो हिमनदी एका मोरपंखी सरोवराकडे झेपावलेली दिसली. कशी? प्रियकराला भेटण्यासाठी आतुरलेल्या प्रेयसीसारखी. त्या सरोवरात लहान मोठ्या हिमनगांची रांगोळी चितरलेली होती. तिथल्या निसर्गातले एक एक बारकावे बघून आम्ही सर्व अगदी मंत्रमुग्ध झालो. काहीही फोन संपर्क नव्हता की कामाचा ताणतणाव नव्हता. होता तो फक्त तनामनाला लपेटून टाकणाऱ्या निसर्गाशी सुरेल सुसंवाद. इतक्या वर्षात अनेक अमेरिकन लोकांशी गाठीभेटी झाल्या आहेत. इथल्या वास्तव्यात अनेक लोकांशी स्नेहबंध जुळले आहेत. आपोआपच त्यांच्या मानसिकतेचा, त्यांच्या लाईफस्टाईलचा, जीवनशैलीचा परिचय मला जवळून झालाय. तर त्यातून उमगलेल्या जाणीवातून मी एक असा इन्स्पिरेशनल लेख लिहिलाय, अर्थपूर्ण उत्तर रंग. तर ते तुम्हाला वाचून दाखवते. जॉय ऑफ गिव्हिंग व समाजातल्या वंचित लोकांना मदत करण्याच्या निरपेक्ष वृत्तीतून आपलाच आनंद द्विगुणित होतो हे माझ्या अमेरिकन मैत्रिणींना पूर्ण समजलंय. आयुष्यातल्या सेकंड इनिंगमध्ये समाजसेवेसाठी आपलं सर्वस्व झोकून देणारे मित्रमैत्रिणी मी आजूबाजूला सतत बघत बसते. बेटी ही गरीब विद्यार्थ्यांसाठी नवीन व जुनी पुस्तकं गोळा करते. फ्रँक हा तरुण पिढीला व्यवसाय मार्गदर्शन करतो. मार्क हा गरिबांसाठी बांधलेल्या सूप किचनमध्ये स्वयंपाकी त्या भाडपीचे काम करतो. टेरी तिला स्वतःचं मूलबाळ नाही, पण गेली अनेक वर्ष गरजू बाळांसाठी ती डायपर्स गोळा करते. डॉना ही सुखवस्तू मुलांच्या जुन्या सायकली गोळा करून लागल्यास दुरुस्त करून ती गरजू मुलांना देते. केरी ही हॉस्पिटलमधल्या टर्मिनल पेशंट्सना स्वतः प्रेयर शॉल्स विणून प्रेमाची ऊब देते. 80 वर्षाचा लॉईड व्हीलचेअरमधल्या पेशंटना कॅफे किंवा लॅबमध्ये नेण्यास मदत करतो. कुछ करके दिखाना है अशी जिद्द माझ्या ह्या मित्रमैत्रिणीमध्ये दिसून येते. तसंच अब्जाधीश पण परोपकारी उद्योजक बिल गेट्स व वॉरन बफे दूरदृष्टीने जगकल्याणासाठी सिंहाचा वाटा उचलत आहेत. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर तर वयाच्या 95व्या वर्षी हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी संस्थेसाठी हातात हातोडा आणि ब्रश घेऊन सर्वस्वपणे काम करताना दिसतात. आपण कोणाला आर्थिक व शारीरिक मदत करतोय ही भावनाच त्यांना भरभरून समाधानाचे सोनेरी क्षण देऊन जाते. माझ्या घरच्या बागेत निसर्गसृष्टीचे विविध पदरी आविष्कार सतत उलगडत असतात. तेव्हा फुलांची सप्तरंगी उधळण बघताना किंवा तळ्याकाठी आलेले सुंदर बगळे किंवा सारस पक्षी न्याहाळताना माझं तृप्त मन निसर्गाशी कसा संवाद साधतं यावर लेख आहे, जीवन संगीत है यह. घरच्या आवारात ओक आणि पाईनचे हिरवेगार वृक्ष आहेत. त्यांच्या सळसळणाऱ्या फांद्यामधून आकाशाचे मोझेकचे तुकडे वर खाली सरकत असतात. या फुलांच्या गंधकोशी गात क्षणात इथे किंवा तिथे उडणारी अवखळ फुलपाखरं तर सतत दिसतात. त्यांच्या पंखावरची नक्षी जणू आत्ताच कोणी ओल्या कुंचलांनी रंगवल्यासारखी वाटते. घराची मागची बाजू पश्चिमेकडे असल्यामुळे सूर्यास्ताचं सुंदर दर्शन होतं. पिघला है सोना दूर गगन पर, फैल रहे है शाम के साये. संध्याकाळी झळाळणारं सोनेरी तळं आणि मावळतीच्या गहिऱ्या रंगछटा मनाला आणखीनच भावूक करतात. रात्री मात्र सर्वच चित्र पालटतं. चंद्रप्रकाशात मोठे वृक्ष शुभ्र धवल दिसतात.
चंदेरी कलाबुतीची नक्षी पाण्यावर चमचमते. प्रकाश वलयाची सोबत घेऊन काजवे मध्येच लुकलुकतात. सोबत रातकिड्यांचं कीर्तन सुरू होतं. झाडं झुडपं, गवत, पाणी यावर आकाशातून लक्षावधी तारकांचा अभिषेक होतो. सर्व चराचर रुपेरी प्रकाशात न्हावून निघतं. तर वाचक हो, मनमुक्त माझे या पुस्तकाची जरा तुम्हाला आज झलक मिळाली. व्यक्तिचित्रण, प्रवास वर्णनं, आत्मनिवेदन यांचं वैविध्य असलेला हा रंगीत गुलदस्ता मी तुम्हाला मनापासून बहाल करते अगदी. आणि तुमचं ते मन क्षणभर का होईना सुगंधित करून जाईल, आनंदित करून जाईल अशी मी आशा करते. धन्यवाद. नमस्कार. मनमुक्त माझे हे निलिमा गोळे या पुस्तकाच्या ज्या लेखिका आहेत त्यांचं हे पुस्तक म्हणजे त्यांच्या शीर्षकातच या पुस्तकाचं मर्म दडलं आहे असं मला वाटतं. विषयाचं कुठलंही बंधन न मानता निलिमा गोळे मुक्तपणे लेखिका म्हणून या पुस्तकात आपल्याला पानापानात बहरलेल्या जाणवत राहतात. आपल्या स्नेहबंधांच्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना, त्यांच्या आठवणींना ही लेखिका जिवंतपणे आपल्यासमोर साकार करते. परंतु बरोबरीने अमेरिकेसारख्या देशातलं तिचं वास्तव्य, इथल्या वेगवेगळ्या अनुभवांना ती अतिशय जिवंतपणे अशी चितारत जाते. निलिमा गोळे यांच्या लेखनातून मला सर्वात मनाला भिडली ही त्यांची उत्कट अशी भाववृत्ती. जेरीसारख्या रशियन मैत्रिणीचा मृत्यू असो किंवा स्वतःच्या आईचे शेवटचे दिवस असो, परदेशातील कला साहित्य असो, नाहीतर समाजसेवेचं व्रत घेऊन उत्तर आयुष्य निकोप घालवण्याची त्यांची वृत्ती असो, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी केलेले प्रवास त्याचं वर्णन असो किंवा अन्य कौटुंबिक छोट्या छोट्या आठवणी असोत. अगदी विचार केला तर अमेरिकेतला इतकासा सुंदर निसर्ग असो किंवा तिथली शिक्षण पद्धती असो. मनमुक्त माझे या पुस्तकामध्ये निलिमा गोळे या प्रत्येक अनुभवाला आसूसून भिडतात. त्यातली आसूशी आपल्याला जाणवत राहते. आपल्या संवेदनशीलतेने आणि अतिशय सूक्ष्म अशा निरीक्षण शक्तीने त्या हे सर्व अनुभव आपल्यासमोर जिवंत साकारत जातात. त्या अनुभवांना जिवंत करणं हे निलिमा गोळे यांना अतिशय चांगलं जमलेलं आहे. या पुस्तकातलं अगदी सर्वात मोठं असं वैशिष्ट्य मला इथे जाता जाता नोंदवायचं आहे ते म्हणजे त्यातला प्रामाणिकपणा, मनपूर्वकता आणि त्यांची संवादी शैली. म्हणूनच मनमुक्त माझे हे निलिमा गोळे यांचं पुस्तक अगदी आवर्जून वाचावं असं आहे. लेखन काय किंवा वाचन काय हा खरं तर एकट्याने करायचा प्रवास, पण त्याबद्दल एकत्र येऊन बोलणं आणि तेही अनौपचारिक बोलणं या साहित्याच्या पारावर घडतंय. आणि आज या संवादात सहभागी झालेल्या कवयित्री मृदुला भाटकर, लेखिका निलिमा गोळे आणि सहभागी वाचक मीनाक्षी दादरावाला, मोनिका गजेंद्र गडकर, तुम्हा चौघींचेही मनापासून आभार. हा कार्यक्रम पाहणाऱ्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा आठवण करून देते. ग्रंथालीच्या फेसबुक पेजवर, वैभव महाराष्ट्राचे या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा आणि या आधीचे भाग पाहू शकता. तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता, ईमेल पाठवू शकता. आम्ही वाट पाहतोय. पुन्हा भेटूया पुढच्या साप्ताहिक अक्षर मैफलीत ग्रंथालीच्या साहित्याच्या पारावर.